आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संतोष संतोष अरे बाबा जरा बाजूला वा तुम्ही मला काही सांगू तू बाजूला वा म्हटलं ना इकडे चल तिकडे अरे अय्या लक्ष्मी काय आहे? अगं अहो गरम गरम वडा पाव आणि चहा काय होतो मी मला बरं वाटावं म्हणून किती दगदग कराल हा कशासाठी आहे काय हो खरं सांगू आता घरात जे काही सुरू आहे ना लक्ष्मी घरात जे काही चाललंय त्याचं धडपण माझ्याही मनावर आहेच ग घे गरम आहे पण तुला एक सांगू का आपला आनंद हा आपण शोधायचा असतो आणि आपल्या घरात जे काही चालू आहे या अशा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद विसरायचा का आपण म्हणूनच आज मी हा बेत आखला खरं सांगू कशातच मन लागत नाही हो माझं आपल्या घराचे असे दोन भाग होऊ शकतील असा विचारच कधी मनात आला नव्हता आपल्या मुलांनी काय केलंय लक्ष्मी जे झालं ते झालं हे सगळं कधी बदलणार जेव्हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा आपल्या हाती असेल तशी वेळ येणार आहे लवकरच येणार आहे लक्ष्मी खरं तर त्याची सुरुवात पण झाली आहे म्हणजे काय म्हणताय तुम्ही म्हणजे आज मी तुला इथे याच करता आणलंय कारण मला तुला एक चांगली बातमी सांगायची म्हणून तर हा सगळं बेत आखला मी काय झालं सगळं ठीक आहे ना अहो बोला ना लक्ष्मी आपल्या घरच्या भांडणात वादावादीत एक गोष्ट चांगली सुद्धा घडली आहे कोणती मला नोकरी मिळाली लक्ष्मी काय म्हणाला नोकरी खरंच खरं बोलताय तुम्ही की मस्करी करताय माझी अहो, बोला ना खरंच का हो अगं मस्करी का करेन लक्ष्मी तुम्हीच तर म्हणाल होतात ना की आता रिटायरमेंट नंतर नोकरी शोधणं कठीण जात आहे म्हणून कठीण जात आहे पण म्हणून ते अशक्य आहे असं थोडीच आहे तुला माहिती आहे लक्ष्मी गेले काही दिवस मी नोकरी करता खूप प्रयत्न केले पण सगळीकडे नकारच मिळत होता तर प्रयत्न का सोडायचे म्हणून आजच मी एका गॅरेजमध्ये गेलो होतो म्हटलं बघूया तर खरं नोकरी मिळाली तर मिळाली नाही तर नाही मग काय झालं तिकडे पण माझ्याकडनं काका साठीच्या पुढे नाही काम देता येणार गॅरेजलाही नाही जरा आमचा पण विचार करा अहो पण मला या कामाचा नाही देता येणार हो बर धन्यवाद चाल साहेब ओ साहेब साहेब तुम्ही मला बोलावताय हो साहेब काय काम होतं हो मी काही साहेब वगैरे नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज झालाय नाही मी ओळखलं तुम्हाला तुम्ही संपतराव गाडे पाटील आणि गुणाजींच्या सभेत भाषण दिलं होतं आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचे तुम्ही सासरे ना हो पण मी इथे एका वेगळ्याच कामाकरता आलोय मला नोकरी हवी आहे अहो आमच्या आणि गाडे पाटलांच्या आर्थिक स्थितीत खूप फरक आहे मी एका ऑटो कंपनीतनं रिटायर झालोय म्हणजे मला गॅरेज चालवण्याचा खूप चांगला अनुभव आहे म्हणून काही नोकरी वगैरे मिळते का बघायला आलो होतो अहो काही हरकत नाही अहो हे गॅरेज उभं करताना सिद्धूदादांनी आम्हाला खूप मदत केली आणि तुम्हाला मदत करून मी असं समजेन ती फेडाची संधी मला देवाने दिली तुम्ही हात काय जोडताय उलट मीच खूप आभारी आहे तुमचा
सिद्धूने आज त्याच्याही नकळत आपली इतकी मोठी मदत केली लक्ष्मी. खूप गुणाचा आहे तो. खरंय हो. उगाच मी त्याच्यावर इतका काळ रागवली नाही. चुकलंच माझं. अरे चुकलं काय? चुकलं वगैरे काहीही नाहीये लक्ष्मी. अगं तू आधी आई आहेस. तुझ्या जागी कुठली आई असते ना तिने हेच केलं असतं. हा आपण फार तर असं म्हणू शकतो की सिद्धूला ओळखायला तू थोडासा वेळ घेतलास इतकंच. आता सगळं बदलेल ना. लक्ष्मी आता नोकरी सुरू झाली आहे. लवकरच पगार सुरू होईल. म्हणजे आपलं घर पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे. सगळं चित्र बदलणार लवकर. म्हणा तथास्तु. तथास्तु. आधी तू डोळे पुस. हे सांगू का? घरी तुझ्याकरता अजून एक सरप्राईज वाट बघताय. अगं बाई. काय? अगं ते सांगितलं तर मग सरप्राईज कसं राहील? वडापाव खायचं राहिलाच. मग काय करूया? नाही आता नको. ते सरप्राईज काहीतरी आहे ना. चल चल वाटेत खाऊया. चला चला तू. पण मला सांगा तर काय आहे? मग सरप्राईज कसं राहील? असं काय करतेस तू? थोडस काहीतरी सांगा ना त्याबद्दल. डॉक्टर खूप लागलंय का हो जयंतला? म्हणजे काही सिरियस तर नाहीये ना? मिसेस जान्हवी यांची दृष्टी आधू झाली. अधू म्हणजे त्याला अजिबातच दिसणार नाहीये का? हो पण ते टेम्पररी असेल. त्यांच्या डोळ्याला धक्का बसलेला. प्लस त्यांच्या डोळ्यात केमिकल सुद्धा गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कॉर्नियाला इजा झाली. डॉक्टर मला परत दिसायला लागेल ना? नक्कीच. पण त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. बघा म्हणजे त्याला 2-3 दिवस सुद्धा लागू शकतात. पण तेवढ्यात होईल याची काही गॅरंटी नाही. कदाचित 2-3 महिने सुद्धा लागू शकतात. तर या सगळ्याला तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. पण ही प्रोसेस फास्ट व्हायसाठी मी काय औषधं लिहून देतो. पण तुम्हाला पूर्ण केव्हा दिसायला लागेल हे वेळच सांगेल. जयंत हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही शांत राहिलात तर त्यांना धीर मिळेल, जो आता गरजेचा आहे. ओके. हे बघा मी काही औषधं लिहून देतो. ती नुसतं तुम्ही वेळेवर द्या. आणि काही अर्जंट असेल तर मला फोन करा. ठीक आहे. येतो. जयंत हे बघ तू शांत हो. मी आहे हा तुझ्या सोबत. जयंत तू जरा उठून बसतोस का? बरं वाटेल तुला. हा ये उठ. सावकाश. जानू मला दिसेल ना? हो जयंत हे बघ मला खात्री आहे तुला लवकरात लवकर दिसायला लागेल. हा तू काळजी नको करूस. लक्ष्मी निवास लक्ष्मी